करवीर तालुक्यातील उचगावमधील लिगाडे मळा इथल्या मदिना कॉलनी हाऊसिंग सोसायटीमध्ये गल्ल्यांचे नंबर टाकून दिशादर्शक फलक उभारले आहेत। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मोपेडवरून आलेल्या एका तरुणानं यातील 2 फलकांवर काळा रंग फासून फलक खराब केलेत। यावेळी काही तरुणांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण तो पसार झाला। त्यानंतर आज सकाळी मदिना कॉलनीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी एकत्र येत याबाबत गांधीनगर पोलिसांना कळवलं। घटनेचं गांभीर्य ओळखून गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि समाजकंटकावर योग्य ती कारवाई करण्याबाबत ग्रामस्थांना आश्वासन दिलं। तसंच सर्वांना शांततेचं आवाहन केलं। यावेळी स्थानिक नागरिकांनी गांधीनगर पोलिसांना निवेदन दिलं। यावेळी मदिना कॉलनीतील सर्व नागरिकांनी समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत घटनेचा निषेध केला। काल रात्री आपल्या भागामध्ये एक चुकीची घटना घडली, त्याबद्दल आम्ही सगळे एकत्र आलो। मदिना कॉलनी हाऊसिंग सोसायटीचं एक आमचं हे एरिया आहे, त्यामध्ये ही रजिस्टर कॉलनी आहे आणि ह्या गल्लीमध्ये काय झालं की बोर्ड आम्ही लावलेत की प्रत्येक गल्ली नंबर लोकांना समजावे, जेणेकरून पार्सल घेऊन येणारे कुरिअरवाल्याला घरं सापडत नाही। त्यामुळे गल्ली सापडत नसल्यामुळे आम्ही ते बोर्ड दिशादर्शक म्हणजे कुठली गल्ली आहे ते दाखवण्यासाठी आम्ही बोर्ड लावतो। काही समाजकंटकांनी ते काय केलं, विकृत बुद्धी असलेल्या लोकांनी रात्री काळा फासून ते बोर्ड खराब करण्याचा प्रकार केला आहे। हे निदर्शन आल्यानंतर आम्ही काय केलं, सगळ्यांनी एकत्र येऊन पोलीस डिपार्टमेंटला समजवून त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी ही आम्ही विनंती केली त्यांना, कारण ह्याच्यापुढे असे काही प्रकार घडू नयेत या हिशोबाने आम्ही सगळ्यांना हिंदू मुस्लिमसाठी आम्ही एकत्र व्यवस्थितपणे राहतोय। काही लोक जाती ते निर्माण करण्यासाठी काम करतात, तर त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे। यावेळी किफायतुल्ला गडकरी, अंजुम जत्राटे, मोहसिन शेख, इलाई मुल्ला, आयाज शिकलगार, अब्दुल रशीद सनदी यांच्यासह मदिना कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।